नमस्कार सिव्हिल मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की बरेच जणांना पॅन कार्ड अपडेटचा इश्यू येतोय किंवा पॅन कार्ड नॉट व्हेरीफाईड म्हणून लॉग इन केल्यानंतर इश्यू येतोय. हे बघा, इथे लॉग इन करायला गेलं तुम्ही, समजा इथं सीईसी आयडी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो एरर येतोय सीईसी पेज लॉग इन केल्यानंतर, हे बघा असं पेज येतंय आणि इथं पॅन कार्ड नॉट व्हेरीफाईड म्हणून एरर येतोय. तर याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करून जे सीईसीच्या पेजवरती घेऊन जातं पेजवरती, हे बघा इथं तुमचं माय अकाउंटने लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर इथं माय अकाउंटला लॉग इन होतंय आणि त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याच्या अपडेट रिक्वायर्डच्या शेजारी लॉग्स आहे. लॉग्स मध्ये काय दिसतंय की तुम्ही आतापर्यंत काय काय अपलोड केले आणि त्याच्यातलं ऍक्सेप्टेड काय झालंय, रिजेक्टेड काय झालंय आणि पेंडिंग काय हे तुम्हाला तिथं दिसतंय. त्याच्यानुसार तुम्ही ती प्रोसिजर करा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी पण सांगितलेलं की केवायसी मध्ये तुम्हाला आधार कार्ड कशा पद्धतीने अपलोड करायचंय ते एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि त्याप्रमाणे करा. त्याच्यानंतर पॅन व्हेरीफाईड झाल्या पॅन व्हेरिफिकेशनसाठी ज्यावेळेस तुमचं केवायसी डॉक्युमेंट अप्रूव्हल होईल, काहींचे अप्रूव्हल आहेत, काहींचे अप्रूव्हल नाहीत. जर ज्यावेळेस तुमचं केवायसी डॉक्युमेंट अप्रूव्हल होईल त्याच्यानंतर तुम्हाला बँक आणि पॅन डिटेल्स इथं केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून इथं वरती बँक अँड पॅन डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचं बँकेचं डिटेल्स आणि तुमचं पॅन कार्ड नंबर तिथं व्हेरीफाय करायचं आहे आणि ते अप्रूव्हलला अपडेट करायचंय. ते अपडेट झाल्याच्यानंतर तुमचा सीईसी आयडी व्यवस्थित चालू होईल. तोपर्यंत आता बरेच जण म्हणतात की सर आमचा सीईसी आयडी लॉग इन होत नाही. काही काम तर काही जण करत नाहीत, पण जे समजा रेग्युलर बेसिसवर करतात त्यांच्यासाठी सांगतो त्यांना, जर तुमचे पॅन कार्ड तुमचे पेंडिंग असतील किंवा काय असेल तर पॅन कार्ड साठी तुम्हाला इथं नवीन टॅब ओपन करायचा आहे. नवीन टॅब ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला यूटीआय वरून जर तुम्ही पॅन कार्ड करत असाल तर यूटीआय सीईसी लॉग इन टाकायचंय आणि त्याच्यानंतर ही 1 नंबरची पोर्टल ओपन करायचंय. इथं गेल्यानंतर तुम्ही क्लिक हिअर केलं त्याच्यानंतर तुमचं यूटीआयचं पॅन कार्ड लॉग इन होईल. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे की जे एनएसडीएल वरून करतात, एनएसडीएल पॅन कार्ड सीएससी लॉग इन टाकलं तुम्ही की एनएसडीएलचं 1 नंबरला पेज येत आहे, तिथून तुम्ही सीईसी लॉग इन करू शकता. त्याच्यानंतर बरेच जणांचा प्रश्न आहे तो की सर त्याला वॉलेटला पैसे नाहीत, वॉलेटला आम्हाला पैसे चालू ऍड करायचे. तर सगळ्यात सिंपल आहे, इथं तुम्ही डीजीपे टाका. डीजीपे पण आता सोपं झालेलं आहे, बऱ्याच जणांना माहित नाही, जे रेग्युलर वापरतात ते वापरतात. इथं डीजीपे टाका. डीजीपे टाकल्यानंतर 1 नंबरचीच वेबसाईट येते. हे वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन आणि हे करायचंय. लॉग इन झालं, इथं ओटीपी येतंय, ओटीपीला जायचंय. ओटीपी तुमच्या मोबाईलवरती येईल. हे बघा इथं बॅलन्स दिसतंय, तुमचं जे काय बॅलन्स आहे तिथं. आता इथं 300 रुपये बॅलन्स आहे, तुमचं जे काय बॅलन्स असेल ते दिसतंय. त्याच्यानंतर तुम्हाला जर कॅश विड्रॉल करायचे असेल तर इथून तुमचे कॅश विड्रॉल पण करून इथं बॅलन्स ऍड करू शकता. कॅश विड्रॉल करून इथं बॅलन्स ऍड झालं. त्याच्यानंतर इथं बघा आपण हे जनरली पे आउट करतो, ते पे आउट म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे घेण्यासाठी. आणि दुसरं ऑप्शन आहे इथं डीएसपी वॉलेट. म्हणजे डीएसपी वॉलेटला काय, इथून समजा तुम्ही आता इथं माझे ते 343 रुपये, इथून समजा तुम्ही 100 रुपये टाकले, ऑथेंटिकेशन केलं. आता इथं ऑथेंटिकेशनला मशीन माझी कनेक्टेड नाही, इथून केलंय की तुमचे डायरेक्टली हे जे 100 रुपये ते डायरेक्टली कुठं जाते तर तुमच्या सीएससीच्या वॉलेटला जाते. सीईसीच्या वॉलेटला गेल्यानंतर तुमचं इथून ते टॉपअप रिचार्ज होतं वॉलेटचं. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे ऍड करायला सुद्धा काही अडचण नाही. आणि सगळ्या विहिरींना यावेळेस जे पीक विमा सीझन होणार आहे त्यावेळेस सगळ्यांना हे की तुम्ही डीजीपे वरूनच तुमचं डीएसपी वॉलेट टॉपअप करा, जेणेकरून पैसे अडकायचे वगैरे काही तिथं अडचण येणार नाही. आणि डीजीपे पण तुम्ही बघा, इथं गेल्यानंतर डॅशबोर्ड वरती तुम्हाला कॅश विड्रॉल आहे, मिनी स्टेटमेंट आहे आणि बॅलन्स इन्क्वायरी. आणि इथं डीएसपी वॉलेट टॉपअप, पे आउट, इथं लॉग्स मध्ये तुमच्या सगळ्या एंट्री दिसतात. आणि इथं पासबुक मध्ये तुम्हाला तुमचे जे काही डिटेल्स आहेत समजा आतापर्यंत ट्रान्झॅक्शन केलेले ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर इथं अॅनालिटिक्स आहे. हे अॅनालिटिक्स आता नवीन ऑप्शन आलेले, याला क्लिक केल्यानंतर तुमचे 1 महिन्यात किती ट्रान्झॅक्शन झालेत, तुम्ही त्यानंतर तुम्हाला कमिशन किती भेटलं, काय भेटलं, फेल्ड किती, तर याची सगळं डिटेल्स इथं तुम्हाला भेटून जाते. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता हे झालं पॅन कार्डचं, तुम्हाला हे सांगितलं यूटीआय, त्याच्यानंतर इथं एनएसडीएल आणि 3 नंबरला डीजीपे. आता याच्यानंतर मी तुम्हाला एक जवळपास 3-4 दिवस झालं मी तुम्हाला मेसेज करतोय की बरेच जणांची आयडी हे इनएक्टिव्ह आहेत आणि ते ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला
जवळपास तुम्ही 3-3 4-4 महिने झालं ट्रान्झॅक्शन नाही केले किंवा काहीच नाही केले. हे बघा इथं तुम्हाला खाली दिलेल्या 2 सर्व्हिसेस मध्ये ऍक्टिव्हेट करायचे. आता ही पण लिंक तुम्ही कॉपी करा. जसं तुम्ही म्हणतात किंवा सर पोर्टलच ओपन होत नाही, सर्व्हिस कशी करायची. इथं जायचंय तुम्हाला, इथं नवीन टॅब मध्ये जा, इथं लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथं तुमचं डिजिटल सेवा पोर्टल लॉग इन होतं. हे बघा इथं CEC ID आला आणि इथून तुम्ही एक तुमच्या मुलाचं 3री ते 12वी मधल्या मुलाचं एक रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात. इथं OTP टाकायचं आणि मुलाची माहिती भरायची. हे झालं ऑलिम्पियाडचं एक ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे NPS. NPS बघा काय आहे की NPS आता तुम्हाला एक नवीन NPS संचय म्हणून आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कमिशन आहे. त्याचं 250 रुपयापासून तुम्ही काढू शकतात आणि त्याच्यावरती 240 रुपये तुम्हाला कमिशन आहे. हे फक्त एक कमिशन काय आहे की 1 महिन्याच्या नंतर तुमच्या वॉलेटला येऊन जातं, वॉलेटला किंवा अकाउंटला येऊन जाईल. त्याच्यामुळं तुमचे ID ऍक्टिव्हेट करून घ्या. तुम्हाला हा मेसेज दिलेला आहे किंवा तुमच्या ऐन पीक विम्याच्या वेळेस तुम्ही फोन करताल, काय होताल की तुम्ही आता ग्रुपचे मेसेज बघत नाहीत किंवा काहीच नाहीत, तुमचे DM ने साईन केले, तुम्ही मेसेज बघत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण येतात. तुम्ही वेळच्या वेळी बघितलं, कारण की तुम्ही जर एकदाच जर 5-5, 10-10, 50-50 जण जर DM ला कॉल करत गेले, प्रत्येकाला ही एक गोष्टी कशी सांगणार आहेत ते तरी. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरपासून जवळपास 5-6 दिवस झालं तुम्हाला सांगतो की ऍक्टिव्हेट करून घ्या, तुम्हाला काही अडचण येणार नाही. जेणेकरून पीक विम्यामध्ये यावेळेस जे काही बदल असतील, काय असेल, यावेळेस तुम्हाला आता कमिशन पण वाढून भेटणार आहे. पहिलं जे समजा 29 रुपये 28 रुपये होतं, ते यावेळेस ते वाढून येणार आहे तुम्हाला. तसंच तुम्हाला हे झालं ऑलिम्पियाडचं. नंतर त्याच्यानंतर आहे NPS. NPS मध्ये तुम्हाला ही लिंक कॉपी करायची. ही लिंक कॉपी करून तुम्हाला हे बघा इथं पेस्ट करायची आणि एंटर करायची. एंटर केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट येईल. इथं तुम्ही वेली लॉग इन करू शकता. आता वेली लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं कस्टमर रजिस्ट्रेशन जायचं आहे. एक K-Fintech आणि हेल्प बाय DM इथं सिलेक्ट करायचं. DM मध्ये तुमचं माझं नाव टाकून तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं पुढे प्रोसिजर करू शकता. आता बऱ्याच जणांना काय किंवा तिथं प्रोसिजर कशी करायची किंवा काय करायचं हे बऱ्याच जणांना माहित नाही. तर त्यांच्यासाठी हे बघा इथं तुम्हाला इथं प्रोसेसची लिंक दिलेली. ह्या लिंकला जरी तुम्ही हे केलं, कॉपी पेस्ट जरी केलं किंवा डायरेक्टली ओपन जरी केली, हे बघा ही लिंक इथे टाकली, पेस्ट केली. ह्या लिंक मध्ये तुम्हाला NPS कसं करायचं त्याची सगळी प्रोसिजर दिलेली. हे बघा CEC पोर्टल लॉग इन केलं, जिथं लॉग इन होत नाही त्यांनी NPS ची लिंक दिली. इथं बघा वेली लॉग इन, कस्टमर रजिस्ट्रेशन, K-Fintech. हे बघा आता आपण जे केलेलं K-Fintech हेल्प बाय DM. हे बघा हेल्प बाय DM. त्याच्यानंतर तुम्हाला NPS चा पॅन नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ, पॅन कार्ड नुसार नाव टाकायचं, मोबाईल नंबर, ईमेल ID, पर्सनलची माहिती भरायची. आणि इथं जे पुढे भरताना तुम्हाला जिथं रेफरन्स कोड विचारतंय तर रेफरन्स कोड टाकायची गरज नाही. अशीच माहिती पुढे भरून हे करायचंय. ज्यावेळेस तिथं ऍक्टिव्ह वगैरे येईल स्कीम मध्ये, ऍक्टिव्ह ऑटो आणि हे जिथं NPS संचयलाच ऑटोमॅटिक सिलेक्ट आहे तिथं NPS संचयच राहू द्या. आणि त्याच्यानंतर पुढं कोणताही एक बँक मधला किंवा एक फंड तिथं निवडा. कोटक निवडा, SBI निवडा किंवा कोणता पण निवडा, त्याच्या काही अडचण नाही. त्याच्यानंतर खाली टिक करायचंय. त्याच्यानंतर पुढे प्रोसेसला जायचंय, वॉलेटवरून पेमेंट करायचंय. 250 रुपये तुमचं मिनिमम कॉन्ट्रीब्युशन जे काय आहे ते तुमचं 250 रुपये तुम्हाला तिथं पेमेंट करायचंय. आणि ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती येईल, ती पावती तुम्हाला ग्रुपला किंवा याला टाकून द्यायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं CEC ID तुम्ही ऍक्टिव्हेशन करून घ्या. आता हे झालं तुम्हाला की CEC ID तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा एरर येतोय. हे आल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड अपडेट करायचं, ते मागच्या व्हिडिओ मध्ये टाकलेलंच आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला UTI जर पॅन काढायचे असतील, पेंडिंग असतील, तर तुम्ही इथून चालू करा. त्याच्यानंतर इथं NSDL चं पॅन कार्ड असेल तिथून टाका. त्याच्यानंतर वॉलेट टॉपअपचा ज्यांना इश्यू त्यांनी DGPay लॉग इन करा, इथून वॉलेट टॉपअप करा. त्याच्यानंतर ऑलिम्पियाडसाठी तुम्हाला सेपरेटली लिंक दिलेली आता जसं सांगितलं ऍक्टिव्हेशनसाठी. त्याच्यानंतर हे NPS आणि इथं NPS मधली ही प्रोसिजर. आणखीन एक आहे की PM किसानचे ज्यांना हे करायचे, इथं PM किसान CEC लॉग इन टाका. इथं पोर्टल ओपन होते, लॉग इन करा. काही पॅनचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये जास्त हे होऊ नका. फक्त ते तुमचे अपडेट का आलेले आहेत की तुम्ही ऍक्टिव्ह बऱ्याच दिवसापासून नाही आहेत, तुमचे पॅन कार्ड व्हेरीफाईड नाहीत, त्याच्यामुळे तुमचे ते हे झालेले आहेत. हे बघा PM किसानचं पण इथं पोर्टल झालंय, त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकता.
आणि जरी काही अडचण आली तर तुम्ही ग्रुपला किंवा कमेंटमध्ये मेसेज टाकू शकता. ठीक आहे, धन्यवाद. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.